आणि आता काळजाचा थरकाप उडवणारी घटना ती म्हणजे नागपूरमधून गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीनं YouTube पाहून स्वतःचीच प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती, त्यामुळे तिनं हे धाडस केलं। मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत। तिनं हे धाडस YouTube बघून केलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे। बाळाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय। मात्र जन्मानंतर बाळ हालचाल करत नव्हतं असं पीडितेचं म्हणणं आहे। तर अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवरती एका तरुणासोबत ओळख झाली, त्यानंतर एक दिवस त्यानं पीडितेवरती अत्याचार केला आणि पीडितेनं हा प्रकार घरच्यांपासून लपवून ठेवला। पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्याचा आता शोध सुरू आहे। पीडितेच्या बयानावरून तिची आई तिने पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली। त्यानुसार आरोपी विरुद्ध पोस्टी अंबाझरी येथे अपराध क्रमांक 102/23 कलम 376 आणि पॉक्सोचा कलम 4 यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। सद्यस्थितीमध्ये पीडित मुलगी जी आहे ती हॉस्पिटल येथे भरती आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत। हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्यानं मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारपर्यंत गडगडाटांसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची आणि मंगळवारी गारपिटीची शक्यता आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून दुपारच्या कमाल आणि पहाटेच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय। सोमवारपासून आता तापमानामध्ये घट होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। मालेगाव सटाणा भागात हलक्या सरी कोसळल्या असून कळवणच्या अंबुडी, चनकापूर, बोरदेवत परिसराला पावसानं झोडपून काढलंय। या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा तसंच आंबा मोहराला फटका बसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल आहे। तर वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे 40 ते 45 हजार हेक्टर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली।